नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत अपडेट नवीन म्हणजे जे काही आता शिक्षक भरतीमध्ये मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो. तर या मुलाखत यादीसाठी जे जवळपास 7,000 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरती कशा पद्धतीने होणार आहे याचा रूपरेषा, याची आराखडा आता जाहीर झाला आहे. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कशा पद्धतीने मुलाखत राऊंड होणार आहे, कोणते प्रश्न विचारणार आहे, कोणत्या घटकाला किती मार्क्स आहेत, तर याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला एकदम उपयुक्त ठरणार आहे, कारण तुमची जी काही मुलाखतीची तयारी करणार आहात तर त्यामध्ये हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. कोणत्या घटकाला किती मार्क्स आहेत त्याची संपूर्ण माहिती करून घ्या. मुलाखतीला जाण्याआधी एकदा हे संपूर्ण आराखडा पाहून घ्या, तरच मला त्याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. खाजगी संस्थेमध्ये जे काय तुम्ही मुलाखत राऊंड होणार आहे तर यासाठी कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, किती मार्क्स आहेत, तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, यामध्ये प्रथम जे काही खाजगी शिक्षण संस्था आहेत तर यामध्ये मुलाखत राऊंडसाठी शिफारस झालेली आहे अशा पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी जे काही संस्था आहे तर या संस्थाद्वारे कशा पद्धतीने मुलाखत घ्यावी याची एक आदर्श आचारसंहिता शासनामार्फत प्रत्येक जिल्हावाईज पाठवली आहे. याची एक रूपरेषा दिली आहे. तर यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर यामध्ये मित्रांनो जे काही खाजगी शिक्षण संस्था आहेत तर या खाजगी शिक्षण संस्थेद्वारे उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याविषयी सविस्तर माहिती पाहिली होती. आता सुद्धा याचा उल्लेख आहे. तर ही काय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे याविषयी आता सखोल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, जे काही शासन निर्णय क्रमांक 2023मध्ये GR प्रसिद्ध झाला होता या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरबाबत, तर दिनांक 6/7/2023ला हा GR प्रसिद्ध झाला होता. आणि यामधील काही महत्त्वाचे मुद्दे तरतुदी या खालीलप्रमाणे दिलेले आहेत. तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे ते म्हणजे उमेदवाराचे व्यक्तिमत्व. मित्रांनो, यामध्ये 5 मार्क्स देण्यात आले आहेत. जे काही शिक्षक म्हणून तुम्ही मुलाखती जाणार आहात तर त्यामध्ये तुमचं पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं याविषयी संपूर्ण जे काही नियमावली दिली आहे. तर यामध्ये जे काही पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता, तर तुमचे तुम्ही जे काही शिक्षक या पदासाठी तुमचं साजेसं व्यक्ती कर्तव्यनिष्ठ आहे का, तर तुम्ही याच्याविषयी शिक्षक पदासाठी तुम्ही किती कर्तव्यता बाळगता याविषयीसुद्धा यामध्ये महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये सुद्धा यासाठी गुणदान देण्यात आले आहेत. 5 मार्क्स आहे टोटल पर्सनॅलिटीवरती. तर त्यातला उपपॉईंट आहे दुसरा, पर्यावरणाची जाणीव. तुम्हाला शिक्षक झाल्यानंतर पर्यावरणाची जाणीव कितपत आहे याविषयीसुद्धा तुमचं आकलन केलं जाणार आहे, मूल्यमापन यामध्ये तपासलं जाणार आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक भान इत्यादी. मित्रांनो, शिक्षक म्हटल्यानंतर त्याला समाजाचं भान अत्यावश्यक आहे. समाजामध्ये काय चालू आहे, आपली भूमिका काय आहे, त्याचप्रमाणे आपलं समाजासाठी योगदान काय असावं, विद्यार्थ्याप्रती काय असावं, पालकाविषयी काय असावं, समाजाप्रती आपण काय देणं लागतो याविषयी थोडक्यात सुद्धा जाणीव आपल्याला शिक्षक म्हणून किती आहे हे सुद्धा याद्वारे तपासलं जाणार आहे. मुलाखतीसाठी यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्याचप्रमाणे जे काय तुमचे पदाविषयी सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तुम्ही शिक्षक म्हणून शिक्षक ही पेशा का निवडला असं सुद्धा मुलाखती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पर्यावरणावरती कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. वृक्षारोपण असेल, पर्यावरणाचा ऱ्हास असेल, किंवा महापूर असेल, किंवा जे काही दुष्काळ पडतात, कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न विचारू शकतात पर्यावरणाविषयी, पर्यावरणाचा समतोल इत्यादी. तर या अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जाऊ शकतात मुलाखतीसाठी. त्यानंतर त्यातला उपपॉईंट आहे तो म्हणजे उमेदवाराचे सामान्य ज्ञान एकूण किती आहे हे सुद्धा तपासले जाऊ शकते. मित्रांनो, शिक्षक म्हणून शिक्षकाला संपूर्ण अद्ययावत चालू घडामोडी, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान या सर्व गोष्टी माहिती असणं अत्यावश्यक आहे. म्हणून यामध्ये सुद्धा वेटेज दिलेलं आहे. एकूण टोटल 5 मार्क्स आहेत. उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासले जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, जे काही करंट अफेअर्स आहेत, सध्या राजकारण असेल किंवा देशाविषयी असेल, जागतिक असेल, कुठल्याही महाराष्ट्राविषयी असेल, तर यामध्ये चालू घडामोडीविषयी कुठलेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावरती सुद्धा वेटेज आहे. 1 किंवा 2 मार्क्स यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्राचा भूगोल इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास भूगोल 4थीपासून आपल्याला इतिहास भूगोल संपूर्ण आहे. तर यापासून तुम्हाला 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत जे काही इतिहास भूगोल आहे त्यावरती कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्याच्या महाराष्ट्र किंवा भारताचा
यावर्षी भूगोल जे काही आहे तर यावर्षी कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नद्या असतील, पर्वत असतील, त्याचप्रमाणे दळणवळण साधन सुविधा, राज्य, त्याचप्रमाणे लोकसंख्या, कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात यामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी. तिसरा मुद्दा आहे उपमुद्दा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय समस्या. मित्रांनो, राष्ट्रीय देशावरती कुठलीही समस्या आहे, देशाबाहेर आंतरराष्ट्रीय कुठल्याही समस्या आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मागील वर्षी झालेलं युद्ध, रशिया युक्रेन युद्ध ही सुद्धा एक समस्या. त्याचप्रमाणे भारतातील समस्या जर विचारात घेतली तर जे काही मणिपूर राज्य आहे तर या मणिपूर राज्यामध्ये जे काही हिंसाचार झाला हे सुद्धा भारताविषयी एक समस्याच होती. तर अशा कुठल्याही समस्या असेल, दळणवळणाच्या समस्या असतील, त्याचप्रमाणे इतर कुठल्याही समस्या असतील, लोकसंख्या एक समस्या आहे, तर त्याचप्रमाणे असे कुठल्याही समस्याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे खालील, तो म्हणजे उमेदवाराचे विषय ज्ञान. मित्रांनो, शिक्षकाला आपल्या विषयात 100% नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. आपण जो विषय शिकवत आहोत त्यावरती सखोल ज्ञान असणं आवश्यक, तरच आपण काहीतरी इनपुट समोरच्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यामुळे शिक्षक जो विषय शिकवत आहे तर त्या विषयाचं त्याला अद्ययावत ज्ञान महत्त्वाचं पाहिजे. त्याला विषय ज्ञान, आशय ज्ञान, संपूर्ण सखोल डिटेल्स त्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे, तरच आपल्या समोरच्या विद्यार्थ्याला आपण ज्ञानदान करू शकतो. तर यामध्ये 10 गुण देण्यात आले आहेत उमेदवाराचे विषय ज्ञान यासाठी. तर यामध्ये उपमुद्दा आहे तो म्हणजे शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान असणं आवश्यक आहे. मित्रांनो, जे काही शिफारस झालेल्या गटातील तुम्ही मग 1ली ते 5वी असाल किंवा 6वी ते 8वी असाल, 9वी 10वी असाल, 11वी 12वी कुठल्याही गटासाठी तुम्ही जर पात्र ठरत असाल तर त्या गटासाठी तुम्हाला जे काही ज्ञान असेल तुमच्या विषयाचं असेल तर ते अद्ययावत ज्ञान असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही 1ली ते 5वीसाठी पात्र ठरला आहात तर तुम्हाला जे काही गणित असेल तर या गणित विषयाचे जे काही अद्ययावत नवीन माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गणितातले सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्हाला त्यातलं मूलभूत संबोध, त्यातल्या मूलभूत संपूर्ण आशय कंटेंट हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला महत्त्वाचं संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान. तुम्ही ज्या गटासाठी पात्र ठरला आहात तर त्या गटातील तुमचं जे काही तुमचा विषय असेल, मग इतिहास भूगोल असेल, तुमचं गणित असेल, विज्ञान असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, कुठल्याही विषयात तुम्ही ज्या विषय शिक्षक असाल त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला चिकित्सक पद्धतीने तुम्हाला त्यातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्ही त्यातली संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तरी जे काही मूलभूत संबंध असतील त्याचप्रमाणे तुमचं त्यातलं सखोल ज्ञान कितपत आहे, तुमचं D.Ed. B.Ed. असेल तर त्यामध्ये ते संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्याप्रती असणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता, ॲप्लिकेशन ॲबिलिटी ज्ञान. मित्रांनो, शिफारस जी तुमची ज्या गटासाठी तुमची शिफारस झाली आहे तर त्या विषयांची उपयोजना क्षमता तुम्हाला त्यात उपयोजन करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रती तुम्ही काय करू शकता, उपयोजन प्रश्नामध्ये तुम्हाला माहिती आहे कसे असतात, तर तुमची त्यामध्ये तुमचं योगदान किंवा तुमचं त्यामध्ये मत काय, तर हे महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन, उपयोजनमध्ये तुमचं जे काय शिक्षक म्हणून तुम्ही काय करू शकता किंवा या विषयात समजा एखाद्या विषयात काही विद्यार्थ्यांना अज्ञान असते किंवा त्यांना काही मूलभूत संबोध स्पष्ट होत नसतील विद्यार्थ्यांप्रती, तर तुम्ही त्यात काय करू शकता, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना ज्ञानदान करू शकता, त्यांना विशिष्ट क्षमतेमध्ये कशा पद्धतीने आणू शकता, हे एक अशा पद्धतीने तुम्हाला उपयोजनात्मक सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. टोटल 3 मुद्द्यासाठी 10 गुण यामध्ये आहेत. त्यानंतर खाली मुद्दा आहे उमेदवाराचे पाठ निरीक्षण, एकूण गुण 10. मित्रांनो, तुम्ही जे काय पाठ घेणार आहात, तुम्ही जे काही शिफारस झालेल्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही पाठ घेणार आहात तर त्या पाठाची पूर्वतयारी तुमची किती आहे हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं. विषयरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी. तुम्ही एखाद्या समजा विज्ञान विषयातला पाठ घेता असाल तर विज्ञान विषयातील तुम्हाला त्यातलं ज्ञान किती आहे, विषयानुरूप तुमचं नियोजन किती आहे. मित्रांनो, समजा तुम्हाला एखादा प्रयोग स्पष्ट करायचा आहे तर तुमचं प्रयोग करण्यासाठी तुमची प्रायोगिक पद्धत, शिकवण्याची पद्धत प्रायोगिक असायला हवी. तुम्ही उपकरण सोबत आणले पाहिजे. प्रयोग करून दाखवताना तुमच्याकडे शैक्षणिक साहित्य, त्याचप्रमाणे प्रायोगिक जे काही प्रयोगाचे साहित्य असेल ते सुद्धा असणं आवश्यक आहे.
तुमची मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी जे साधन आवश्यक आहे ते सर्व साधन सुविधा तुमच्याकडे आहे का, तुम्ही त्या विषयात तुम्ही त्या पाठामध्ये तुम्ही वापरलं आहे का, विद्यार्थ्यांना ते कितपत समजलं आहे हे सुद्धा त्यामध्ये चेक केलं जाऊ शकतं. त्यानंतर पाठ दरम्यान विषयाची मांडणी. तुम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा मुद्दे कसे मांडता, तुम्ही पाठ घेताना तुमची विषयाची मांडणी कशी करत आहात. जो विद्यार्थ्यांना मूलभूत तुमचा आशय आहे तर तो संकल्पना स्पष्ट करताना तुम्ही कोणत्या स्टेपने तुम्ही शिकवत आहात. उदाहरणार्थ सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर विषयाची मूलभूत संकल्पना स्पष्ट करताना त्याची पार्श्वभूमी, थोडक्यात आधी जे काही पूर्वज्ञान आहे तर त्याविषयीसुद्धा, आणि मूलभूत संकल्पना स्पष्ट करताना ती सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करत आहात का हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं. त्यानंतर गरजेनुसार शैक्षणिक साहित्य वापर, शैक्षणिक तंत्रज्ञान वापर, फलकलेखन इत्यादी. हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही जे काही पाठ घेणार आहात तर त्या पाठामध्ये तुमचं आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमचा जर विज्ञानातला प्रयोगाविषयी जर पाठ असेल तर तुमचं शैक्षणिक साहित्य हे प्रयोग घेतानाचे जे आवश्यक उपकरणं आहेत तर ते आहे का ते सुद्धा मुद्दे चेक केले जाऊ शकतात. त्यानंतर तुमचे जे काही यामध्ये तुमचं फलकलेखनसुद्धा पाहिलं जातं. तुम्ही फलकलेखन कशा पद्धतीने करता आहात, तुमचं अक्षर, तुमची मांडणी फलकलेखनाची संपूर्ण चेक केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे शैक्षणिक तंत्रज्ञान, तुम्ही एखादा समजा भूगोलाचा तुम्हाला नद्याविषयी पाठ स्पष्ट करायचा आहे तर यामध्ये शैक्षणिक साहित्य म्हणून तुम्ही नकाशासुद्धा वापरू शकता. त्याचप्रमाणे जर हायटेक शाळा असेल तर त्या ठिकाणी प्रोजेक्ट असतात तर ते प्रोजेक्टवरसुद्धा तुम्ही ती नद्याचा उगम, त्याचप्रमाणे नद्या, संपूर्ण उपनद्या यासुद्धा संकल्पना स्पष्ट करू शकतात. तर यामध्ये तुमचं शैक्षणिक साहित्य, तंत्रज्ञान, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, त्याचप्रमाणे प्रोजेक्ट असेल, या संपूर्ण तुम्ही काही वापरलं आहे का हे सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने सर्व हे मार्क्स आहेत तुम्हाला. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पाठामध्ये विद्यार्थ्याचा परिणामकारक सहभाग, प्रतिसाद. मित्रांनो, तुम्ही जो काही पाठ तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवला आहे, तुम्ही संपूर्ण तुमचं फलकलेखन छान आहे, तुम्ही सोपी पद्धतीने अध्यापन केलं आहे, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य पण खूप छान वापरले आहेत, पण विद्यार्थ्यांना कितपत समजलं आहे किंवा विद्यार्थ्याचा पाठामध्ये किती सहभाग आहे याच्यावरती संपूर्ण 100% यावरती आधारित आहे तुमचा पाठ सक्सेस होण्यावर. तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवलं पण विद्यार्थ्यांना समजलंच नाही तर त्या पाठाचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला यामध्ये मार्क्स कट केले जाऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. पहिली स्टेप विद्यार्थ्यांना समज नाही, बाकी सगळे या गोष्टीनंतर. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचं आहे. तुम्हाला यामध्ये तुम्ही पाठ शिकवताना अधूनमधून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. संपूर्ण पाठीमागचे विद्यार्थी असेल, समोरचे असतील, मधले असतील, संपूर्ण विद्यार्थ्यांचा यात थोडं का होईना सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला एक प्रश्न, जसा तुमचा आशय मांडता त्या स्टेपने विद्यार्थ्यांना थोडंफार प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे, कारण जेणेकरून विद्यार्थ्यांना कितपत समजतं हे पण कळतं आणि त्यांचं लक्षसुद्धा आपल्याकडे आहे का नाही हे सुद्धा आपल्याला समजतं. त्यामुळे विद्यार्थी सहभाग, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रतिसाद, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उत्तर देता येतं आहे का, विद्यार्थी प्रश्न उत्तर देत आहे का नाही देत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजेल याच पद्धतीने शिकवणं, पाठ घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर खालचं आहे पाठाची वर्गनियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग. मित्रांनो, यामध्ये तुमचं वर्गावर कंट्रोल आहे का पाठ घेताना हे सुद्धा महत्त्वाचं आहे. टोटल विद्यार्थ्यांचं लक्ष हे तुमच्या शिकवण्याकडे असायला हवं. त्यानंतर चैतन्यमय वातावरण, तुम्ही जो काही पाठ घेतात त्यामध्ये वातावरण जे काही आहे वर्गातील तर ते सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे तुमच्याकडे, तुमच्या शिकवण्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर खालचा आहे 5 नंबर, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, रिव्ह्यू. मित्रांनो, तुमचा पाठ शिकवून पूर्ण झाला आहे. आता तुमची शेवटची स्टेप आहे तुमचे रिव्ह्यू. तुम्ही जो काही पाठ घेतला आहे तो 5 मिनटात संपूर्ण रिव्हिजन तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहे. जेवढा पण तुम्ही पाठ शिकवला आहे तर याची संपूर्ण रिव्ह्यू फक्त 5 मिनटात तुम्हाला पुनरावलोकन करायचं आहे. तर यामध्ये पाठ रिव्ह्यू करताना तुम्ही एकदम पहिल्या मुद्द्यापासून जे शेवटच्या मुद्द्यापर्यंत जेवढा तुम्ही आशय शिकवला आहे तर ते संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला या फक्त 3 ते 4 मिनटामध्ये संपूर्ण रिव्हिजन तुम्हाला घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांचा सहभागसुद्धा यामध्ये घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना जे काही तुम्ही स्टेप बाय स्टेप मुद्दे मांडले आहेत त्याचं रिव्हिजन यामध्ये घ्यायचं आहे आणि 1-2 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून त्यांचासुद्धा सहभाग यामध्ये नोंदवायचा आहे. त्यानंतर
शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात येईल. मित्र आता ही संस्था चालकांसाठी आहे. तुमचा संपूर्ण पाठ शिकवून झाला आहे. तर तुमचे आता मार्क्स फिलअप्स करताना 2 जे काय अभ्यधारक आहेत तर त्यांना समान गुण पडलेस तर यामध्ये कशा पद्धतीने उमेदवारांना निवड करायची याबाबत पुढील प्राधान्यक्रम देण्यात आला आहे संस्था चालकांसाठी. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. तुमच्यापैकी जर एखादा समजा 3 अभ्यधारकांना या मुलाखतीसाठी बोलावलं आहे तर तुमच्या 3मध्ये एखादा स्त्रीकालाही समान गुण पडले तर अशा वेळेस तुमच्यापैकी जर आत्महत्याग्रस्त पाल्य असेल तर अशा अभ्यधारकांना प्रथम प्राधान्यक्रम देण्यात यावं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे समान गुणप्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवारास समान गुण प्राप्त असतील तर अशा वेळेस मित्रांनो खालील मुद्दा पाहूया. यामध्ये मित्रांनो आता जर समान गुण असतील अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यधारकांसाठी तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. मित्रांनो समान गुण असतील तर अशा पैकी ज्या उमेदवाराचं वय जास्त तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल, त्याची निवड होईल. त्यानंतर तिसरा मुद्दा वरील अनुक्रमांक 1 व 2 या दोन्ही अटीमध्ये देखील या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इयत्ता 12वी पदवी पदव्युत्तर पदवी D.Ed. B.Ed. समकक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल. मित्रांनो सुरुवातीला जे आत्महत्याग्रस्त पाल्य आहेत त्यांना प्राधान्य, त्यापैकी जर समान असतील तर त्यांचं वय ज्याचं जास्त आहे त्याला प्राधान्य, वय पण सारखं असेल तर अशा वेळेस ज्यांचं D.Ed. B.Ed. 12वी पदवी पदव्युत्तर यामध्ये ज्यांना जास्त गुण टक्केवारी आहे तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आणि तिसरा मुद्दा आहे निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठ व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत. मित्रांनो तुमचा जो काही पाठ डेमो होणार आहे पाठ तर यासाठी तुमचं व्हिडिओ शूटिंग केलं जाणार आहे प्रत्येक उमेदवाराचं संबंधित शिक्षण संस्थांद्वारे आणि ती सर्व रेकॉर्ड जपून ठेवायची आहेत. जर एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं तर ते पवित्र पोर्टलला सादर करण्यासाठी सर्व संस्था चालकांना ते बंधनकारक आहे. म्हणून सदर व्हिडिओ शूटिंग ही जतन करून ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर खालचा मुद्दा आहे निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्याचे जतन करून ठेवण्यात यावेत. मित्रांनो यामध्ये संस्था चालकांसाठी सूचना देण्यात आली आहे. संबंधित निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तुम्ही जे काही निवड प्रक्रिया राबवणार आहे संस्थेवरती त्याची सर्व तुम्ही संपूर्ण तयारी आराखडा हा जतन करून ठेवायचा आहे. रेकॉर्ड सगळे जपून ठेवायचे आहेत. ही सूचना आहे संबंधित संस्था चालकासाठी. तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया आहे मुलाखत राऊंडची. कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आपण वरील आता पाहिलेच आहेत. मुलाखतीसाठी जाताना तुम्ही कुठली तयारी करायची आहे ते पण तुम्हाला सांगितलं आहे. कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत उदाहरणासह तुम्हाला स्पष्ट केलं आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण तुमचा मुलाखत राऊंड पार पडणार आहे. SOP पद्धतीने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर यामध्ये तुम्हाला संपूर्ण आहे. तुमचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा अध्यापनाचं पाठ डेमॉन्स्ट्रेशनचं होणार आहे. तुमचं व्हिडिओ शूटिंग जतन करून ठेवण्यात येणार आहे संबंधित शिक्षण संस्थाद्वारे. तर मित्रांनो ही होती संपूर्ण पाठ कसा घ्यायचा, कोणते मुद्दे महत्त्वाचे याविषयी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून सर्व शिक्षक भरतीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो इथून पुढे तुमच्यासाठी खूप छान अशी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. त्याकरिता प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.